नमस्कार, हरिओम अकॅडमीमध्ये तुमचं स्वागत आहे. आता आपण आपला नेक्स्ट पॉइंट बघायचा आहे, सम ऑफ फर्स्ट n टर्म्स ऑफ एन एपी. ओके, जर आपल्याला अरिथमॅटिक प्रोग्रेशन दिलेली असेल तर त्या अरिथमॅटिक प्रोग्रेशनच्या आपण टर्म्स कशा फाइंड आउट करायचं हे बघितलं. जर आपल्याला प्रोग्रेशन दिली तर आपण टीएन कसा फाइंड आउट करायचा हे बघितला. टीएन म्हणजेच आपली लास्ट टर्म असते. तर आता अरिथमॅटिक प्रोग्रेशन दिल्यानंतर त्या प्रोग्रेशन मधील जे काही टर्म्स आहेत त्यांची सम कशी फाइंड आउट करायची हे आपल्याला बघायचं आहे. ओके, नाउ आपली अरिथमॅटिक प्रोग्रेशन काय असते बघा. लेट एन एपी. ओके, अरिथमॅटिक प्रोग्रेशन आपण कशी म्हणतो, T1 T2 T3 T4 अँड सो ऑन Tn. ओके, किंवा आपल्याला Tn माहित नसेल तर लास्ट जे आहे ते आपण Tnच कन्सिडर करणार आहे. ओके, तर आपल्याला माहिती आहे T1 म्हणजेच काय आपला असतो A, T2 इज A प्लस D, T3 इज A प्लस 2D, T4 इज A प्लस 3D अँड सो ऑन. Tn म्हणजेच काय असतो बघा आपला, Tn इज इक्वल्स टू A प्लस n मायनस 1D. ओके, म्हणजे आपल्याला ही जर अरिथमॅटिक प्रोग्रेशन दिली T1 टू Tn पर्यंतची जर प्रोग्रेशन दिली तर ह्या ज्या टर्म्स आहेत A प्लस D, A प्लस 2D, A प्लस 3D अँड सो ऑन A प्लस n मायनस 1D ही आपली Tn ची टर्म असते, म्हणजे लास्ट टर्म असणार आहे. या जर आपल्याला टर्म दिल्या तर आपल्याला एक फॉर्म्युला आहे, तो फॉर्म्युला काय आहे बघा. Sn इज इक्वल्स टू, Sn म्हणजेच काय येणार आहे, सम ऑफ फर्स्ट n टर्म्स. ओके, Sn इज इक्वल्स टू n बाय 2 इन ब्रॅकेट 2a प्लस n मायनस 1 इंटू d. ओके, हे कधी, जेव्हा आपल्याला n टर्म्स ची सम फाइंड आउट करायची आहे. n टर्म्स ची सम फाइंड आउट करताना काय करायचं आहे बघा, नंबर ऑफ टर्म्स डिवायडेड बाय 2 इंटू a इज फर्स्ट टर्म प्लस n मायनस 1 इंटू d इज अवर कॉमन डिफरन्स. ओके, जर आता आपल्याला काय केलं असेल बघा. नाउ इफ the first term and last term are given. ओके, म्हणजे जर आपल्याला एखादी अरिथमॅटिक प्रोग्रेशन दिली आणि त्याच्यामधले काय केले बघा, फर्स्ट टर्म म्हणजेच आपला T1 असणार आहे आणि लास्ट टर्म आपली काय असणार आहे बघा, Tn असणार आहे. जर आपल्याला T1 आणि Tn जर माहित असेल तर आपल्याला फॉर्म्युला आहे Sn इज इक्वल्स टू n बाय 2 T1 प्लस Tn. ओके, हा फॉर्म्युला आहे. हे दोन फॉर्म्युले यूज करायचे आहेत. ओके, काय आहे बघा, जर आपल्याला सिक्वेन्स दिली तर सिक्वेन्स दिलेली असताना त्या सिक्वेन्सच्या टर्म्सची सम हा या फॉर्म्युल्यावरून फाइंड आउट करायचा आहे. Sn इज इक्वल्स टू n बाय 2 इन ब्रॅकेट 2a प्लस n मायनस 1 इंटू d. ओके, हे कधी, जेव्हा आपल्याला nth टर्म माहित नसणार आहे त्यावेळी. पण जेव्हा आपल्याला फर्स्ट टर्म अँड लास्ट टर्म दिले असेल, म्हणजे T1 आणि Tn दिला असेल तर डिरेक्टली हा आपण फॉर्म्युला यूज करू शकतो. Sn इज इक्वल्स टू n बाय 2 इन ब्रॅकेट T1 प्लस Tn. ओके, हे दोन फॉर्म्युले इम्पॉर्टंट आहेत. त्याचबरोबर आपल्याला हा जो आहे तो Tn चा फॉर्म्युला आहे. Tn म्हणजेच आपण लास्ट टर्म फाइंड आउट करतो. Tn इज नथिंग बट a प्लस n मायनस 1 इंटू d. Tn, Sn आणि हा Sn चा फॉर्म्युला आहे. हे तीन फॉर्म्युले देऊन आता आपण आपली याच्याशी रिलेटेड एक्झाम्पल्स आहेत ती पाहूया. फर्स्ट क्वेश्चन इज फाइंड द सम ऑफ फर्स्ट n नॅचरल नंबर्स. ओके, आता आपल्याला पहिले जे नॅचरल नंबर्स आहेत n नॅचरल नंबर त्यांची सम फाइंड आउट करायचे. ओके, सोल्युशन मध्ये बघूया. नॅचरल नंबर्स आर स्टार्ट फ्रॉम 1 to 1 2 3 4 अँड सो ऑन. ओके, नॅचरल नंबर्स काय येतील बघा, 1 2 3 4 अँड सो ऑन. आपल्याला किती नॅचरल नंबरची सम फाइंड आउट करायची आहे बघा, फर्स्ट n नॅचरल नंबर्स. म्हणजे आपल्याला इथं जी लास्ट टर्म दिली असणार आहे ती काय असेल बघा, n असणार आहे. ओके, नाउ हियर फर्स्ट टर्म म्हणजेच काय असणार आहे बघा, आपला T1 इज इक्वल्स टू 1 अँड लास्ट टर्म काय आहे बघा, Tn आपल्याला दिलेला आहे n आहे, म्हणजेच काय येईल बघा, देअरफॉर
Sn काय येणार आहे, सम कशी असणार आहे बघा, आपले आता नॅचरल नंबर्स काय आहेत, 1 प्लस 2 प्लस 3 प्लस अँड सो ऑन टू प्लस लास्ट टर्म दिलेली आहे n. मग आपल्याकडे Sn चे दोन फॉर्म्युले आहेत. कुठले दोन फॉर्म्युले आहेत बघा, फर्स्ट इज Sn इज इक्वल्स टू, फर्स्ट फॉर्म्युला इथं फक्त मी तुमच्या माहितीसाठी लिहिते, फर्स्ट इज Sn इज इक्वल्स टू n/2 इन ब्रॅकेट 2a प्लस n-1 इंटू d. ओके, हा फॉर्म्युला कधी पाहिजे बघा यूज करायचा, जेव्हा आपल्याला n तर टर्म माहित नाहीये त्यावेळी हा फॉर्म्युला यूज करायचा. सेकंड इज Sn इज इक्वल्स टू n/2 इन ब्रॅकेट t1 प्लस tn. म्हणजे आपल्याला इथं काय माहिती आहे बघा, फर्स्ट टर्म पण माहिती आहे आणि लास्ट टर्म पण माहिती आहे. ओके, मग या केस मध्ये आपल्याला t1 माहिती आहे, tn माहिती आहे, मग आपण इथं आता सेकंड फॉर्म्युला यूज करूया. नाउ वी नो Sn is equals to n/2 in bracket t1 plus tn. कारण आपल्याकडे t1 पण अवेलेबल आहे आणि tn पण अवेलेबल आहे. व्हॅल्यू पुटअप करूया, काय येईल बघा, n/2 इन ब्रॅकेट t1 इज 1 प्लस tn इज n. ओके, म्हणजेच काय येईल बघा, देअरफॉर Sn इज इक्वल्स टू n इंटू हा ब्रॅकेट n इंटू n प्लस 1 डिवायडेड बाय 2. आणि हीच आपल्या फर्स्ट n नॅचरल नंबर्सची सम आहे. ओके, हा इन जनरल फॉर्म्युला आलेला आहे, कारण नॅचरल नंबरची जी सिरीज आहे ती इनफायनाइट आहे. जर आपल्याला आता तुम्हाला इथं या केसमध्ये जर सांगितलं फाइंड द सम ऑफ फर्स्ट 50 नॅचरल नंबर्स, तर n इज इक्वल्स टू 50 आहे तुमच्याकडं, फक्त इथं 50 घालायचं, 50 इंटू 50 प्लस 1/2 आणि तुम्हाला रिक्वायर्ड आन्सर भेटणार आहे. या केसमध्ये तुम्हाला n मध्ये दिलेला आहे, म्हणजे इन जनरल दिलेला आहे, तर इथं आपला n हा असाच राहणार आहे. म्हणजेच काय येईल बघा, देअरफॉर सम ऑफ फर्स्ट n नॅचरल नंबर्स, सम ऑफ फर्स्ट n नॅचरल नंबर्स इज n इंटू n प्लस 1 डिवायडेड बाय 2. ओके, काय येईल बघा, सम n इंटू n प्लस 1/2. ओके, इथं आपण हा फॉर्म्युला का यूज केला नाही, कारण इथं आपल्याकडे t1 आणि tn आहे ऑलरेडी. जर t1 आणि tn असेल तर आपण हा सेकंड फॉर्म्युला यूज करायचा आणि रिक्वायर्ड आन्सर आपण फाइंड आउट करू शकतो. सेकंड इज फाइंड द सम ऑफ फर्स्ट n इव्हन नॅचरल नंबर्स. ओके, आता आपल्याला इव्हन नॅचरल नंबर फाइंड आउट करायचे आहेत. नॅचरल नंबर्स आपल्याला माहित आहेत, नॅचरल नंबर्स आर स्टार्टेड फ्रॉम 1 2 3 अँड सो ऑन. ओके, बट वी कॅन फाइंड हिअर इव्हन नॅचरल नंबर. इव्हन नंबर आपल्याला माहित आहेत, इव्हन नंबरची स्टार्टिंग कशी होणार आहे बघा, 2 4 6 8 10 अँड सो ऑन. ओके, म्हणजेच काय येईल बघा, सोल्युशन मध्ये बघूया, इव्हन नॅचरल नंबर्स, इव्हन नॅचरल नंबर्स आर, इव्हन नंबरची स्टार्ट कुठून होते बघा, 2 पासून होणार आहे. नेक्स्ट इज 4, नेक्स्ट 6 8 10 अँड सो ऑन. आपल्याला n नॅचरल नंबर फाइंड आउट करायचे आहेत. नॅचरल नंबर, n नॅचरल नंबर म्हणजे लास्टचा आपला इव्हन नंबर काय येईल बघा, इव्हन नंबर हे जे आहेत ते मल्टिपल्स ऑफ 2 आहेत. म्हणजे जर आपला लास्ट n नॅचरल नंबर म्हणजे तो काय येणार आहे, 2n येणार आहे. ओके, 2n का आला, कारण येणारा आपला n किती आहे हे तुम्हाला माहित नाही. जर तुमचा n 51 असेल तर तो इव्हन नंबर नसून तो ऑड नंबर असणार आहे. पण आपल्याला इव्हन नंबर फाइंड आउट करायचे आहेत, तर इव्हन नंबर हे मल्टिपल्स ऑफ 2 असतात, त्याच्यामुळे लास्ट इव्हन नंबर काय येईल बघा, 2n येणार आहे. ओके, नाउ हिअर t1 is equals to 2 and tn is equals to 2n. ओके, लास्ट फर्स्ट टर्म आपल्याला माहित आहे, लास्ट टर्म आपल्याला माहित आहे, म्हणजे आपण इथं काय करू शकतो बघा, आपला सेकंड फॉर्म्युला यूज करू शकतो. नाउ वी नो Sn is equals to n/2 इन ब्रॅकेट t1 प्लस tn. ओके, t1 माहित आहे, tn माहित आहे, व्हॅल्यू पुटअप करूया, काय येईल बघा, n/2 इन ब्रॅकेट t1 is 2 प्लस tn is 2n. ओके, तर 2 प्लस 2n आहे, याच्यामधून आपण 2 कॉमन काढू शकतो. म्हणजेच काय येईल बघा, n/2 इंटू याच्यामधून मी 2 कॉमन काढते, ब्रॅकेट मध्ये काय राहील बघा, इथला 2 कॉमन काढला तर 1 राहणार आहे, प्लस 2n मधला 2 कॉमन काढला तर राहणार आहे n. ओके, नाउ
2 टू गेट कॅन्सल्ड, म्हणजेच काय येईल बघा, therefore Sn is equals to n into n plus 1. 1 plus n means n plus 1. Okay, therefore sum of first n even natural numbers is n into n plus 1. ओके, काय येईल बघा, n into n plus 1 येणार आहे. तुम्हाला जर फर्स्ट n इव्हन नॅचरल नंबरची सम फाइंड आउट करायला सांगितली, तुम्ही डिरेक्टली हा फॉर्म्युला जर तुम्हाला हा लक्षात राहिला तर Sn is equals to n into n plus 1 नी फाइंड आउट करू शकता, किंवा ज्या ज्या रिक्वायर्ड टर्म्स दिलेले आहेत त्या रिक्वायर्ड टर्म्स घेऊन तुम्ही दोन्हीपैकी कुठलाही एक Sn चा फॉर्म्युला घेऊन फाइंड आउट करू शकता. आपण आता पहिलं जे एक्झाम्पल बघितलं त्यामध्ये काय बघितलं बघा, फर्स्ट n नॅचरल नंबर, फर्स्ट n नॅचरल नंबरची सम आपण कशी फाइंड आउट करतो, n into n plus 1 divided by 2. तुमच्या तो फॉर्म्युला लक्षात राहिला तर तो यूज करून फाइंड आउट करा, किंवा Sn चे दोन फॉर्म्युले आहेत त्याच्यामध्ये व्हॅल्यूज पुटअप करून तुम्ही सम फाइंड आउट करू शकता. सेम वेनी इथं सुद्धा जर तुम्हाला सांगितलं फाइंड सम ऑफ फर्स्ट 50 इव्हन नॅचरल नंबर्स, तर तुम्ही याच्यामध्ये डिरेक्टली n ची व्हॅल्यू 50 घालून ह्या फॉर्म्युल्यामध्ये तुम्ही व्हॅल्यू पुटअप करून Sn फाइंड आउट करू शकता, किंवा तुम्हाला जर तसं हा फॉर्म्युला पटकन क्लिक झाला नाही तर तुम्ही आपले जे रेग्युलर दोन फॉर्म्युले आहेत त्याच्यामध्ये व्हॅल्यू पुटअप करून तुमचं जे रिक्वायर्ड सम आहे ती फाइंड आउट करू शकता. थर्ड इज फाइंड द सम ऑफ फर्स्ट n ऑड नॅचरल नंबर्स. ओके, आता आपण फर्स्टली काय बघितलं बघा, नॅचरल नंबरची सम बघितली, नंतर इव्हन नॅचरल नंबर बघितले, आता आपल्याला ऑड नॅचरल नंबर फाइंड आउट करायचे आहेत. ओके, इव्हन नंबर्स आर स्टार्टेड फ्रॉम 2, 4 अँड सो ऑन, बट नॅचरल नंबर्स आर स्टार्टेड फ्रॉम 1, 3. ओके, तर यांच्यामधला जो कॉमन डिफरन्स असतो तो काय असेल बघा, इव्हन नंबर कसे असतात, 2, 4, 6, 8. ओके, याच्यामधला डिफरन्स काय येईल, t2 minus t1 is 2, t3 minus t2 means 6 minus 4 is 2. नाउ ऑड नॅचरल नंबर कसे असतील बघा, 1, 3, 5, 7. ओके, म्हणजे इथं सुद्धा येणारा आपला काय येईल बघा, 3 minus 1 is 2, 5 minus 3 is 2, 7 minus 5 is 2. म्हणजे यांच्यामधला जो येणारा डिफरन्स आहे तो डिफरन्स कसा येतो बघा, कॉमन येतो, जो की काय असतो, 2 असतो. ओके, सोल्युशन मध्ये बघूया. फर्स्ट ऑड नॅचरल नंबर्स, नॅचरल नंबर्स जे ऑड आहेत ते कुठून स्टार्ट होतात बघा, 1. नेक्स्ट ऑड काय येणार आहे, 3, 5, 7 अँड सो ऑन. आता लास्ट जो आहे आपला nth काय येईल बघा, हा जो काय आहे 3 आणि 1 याच्यामध्ये 2 आहे, म्हणजे इथं काय आहे बघा, 1 इव्हन नॅचरल नंबर, इथं मी इव्हन नॅचरल नंबरशी कम्पेअर करते, 2, 4, 6, 8 अँड सो ऑन. ओके, इव्हन नॅचरल नंबर आपल्याला माहिती आहे लास्ट 2n येतो. ओके, इथं काय आहे बघा, 2 minus 1 केला तर 1 भेटतो, 4 minus 1 केला तर 3 भेटतो, 6 minus 1 केला तर 5 भेटतो. म्हणजेच आपल्याला nth ऑड नंबर कसा भेटेल बघा, 2n minus 1 जर केला तर आपल्याला काय भेटणार आहे, nth आपला ऑड नंबर भेटणार आहे. ही जी सिरीज आहे ती इव्हन नंबरची आहे, ही फक्त मी तुमच्या माहितीसाठी लिहिलेली आहे, आणि ही जी आहे ती ऑड नंबरची आहे. म्हणजेच मी हे का लिहिलं, कारण आपल्याला nth ऑड टर्म फाइंड आउट करायचे आहे. nth ऑड टर्म आपण कशी फाइंड आउट करू शकतो, 2n minus 1 करून आपण फाइंड आउट करू शकतो, कारण इव्हन नंबर आपला लास्ट 2n येतो. इव्हन नंबर मधून जर आपण 1 सबट्रॅक्ट केलं तर आपल्याला ऑड नंबर भेटतो, म्हणजे 2 minus 1 1, 4 minus 1 3, 6 minus 1 5. अशा पद्धतीनं इव्हन नंबर मधून जर आपण 1 सबट्रॅक्ट केला तर आपल्याला ऑड नंबर भेटणार आहे. म्हणजेच लास्ट इव्हन नंबर इज 2n and 2n minus 1 is last odd number. Okay, so now again here t1 is equals to 1. ही सिरीज कन्सिडर करा, इव्हन नंबरची फक्त तुमच्या माहितीसाठी लिहिलेली आहे, ही नका कन्सिडर करू. Here t1 is 1 and last term means tn is equals to 2n minus 1. ओके, tn सुद्धा आपल्याला ऑड नंबर साठी माहिती आहे, 2n minus 1 आहे.
अगेन वी नो दी फॉर्म्युला. पुन्हा इथं आपल्याला फर्स्ट टर्म माहिती आहे, लास्ट टर्म माहिती आहे, तर आपण Sn चा फॉर्म्युला काय यूज करू शकतो बघा, n/2 इन ब्रॅकेट T1 प्लस Tn. ओके, व्हॅल्यू पुटअप करूया. काय येईल बघा, n/2 T1 इज 1 प्लस Tn इज 2n मायनस 1. ओके, ब्रॅकेट सॉल्व करून घेऊया. काय येईल बघा, n/2 इन ब्रॅकेट 1 प्लस 2n प्लस मायनस मायनस 1. Okay, now plus 1 minus 1 get cancelled. Remaining is n/2 into 2n. Okay, now 2 get cancelled. Therefore, Sn is equals to इथला 2 multiply divide तो cancel out झाला, म्हणजेच काय येईल, Sn is equals to n into n. n into n is nothing but n square. म्हणजेच काय येईल बघा, फर्स्ट n ऑड नॅचरल नंबर्सची जी सम आहे ती काय असते, n स्क्वेअर इतकी असते. देअरफॉर सम ऑफ फर्स्ट ऑड नॅचरल नंबर्स इज n स्क्वेअर. ओके, म्हणजे आपल्याला जर n नॅचरल नंबर दिले तर त्याची सम आपण डायरेक्टली n चा स्क्वेअर करून फाइंड आउट करू शकतो. जर तुम्हाला हे जे क्विक फॉर्म्युले आहेत ते जर लक्षात आले नाहीत तर तुम्ही रेग्युलरचे तुमचे हे 2 फॉर्म्युले आहेत ते यूज करू शकता. ओके, हे जे आहे, ही जी आपण ऑड नंबरची सिरीज फाइंड आउट केली तर ऑड नंबरचा जो nth टर्म येणार आहे ती 2n मायनस 1 येते. T1 आपल्याला माहिती आहे, Tn आपल्याला माहिती आहे. सो आपण ह्या सेकंड फॉर्म्युल्यामध्ये व्हॅल्यू पुटअप करून n ऑड नंबरची सम कशी फाइंड आउट करायची हे बघितलेलं आहे. नेक्स्ट क्वेश्चन, फाइंड द सम ऑफ ऑल ऑड नंबर्स फ्रॉम 1 to 150. ओके, आता आपल्याला 1 to 150 मधील जे ऑड नंबर्स आहेत त्याची सम फाइंड आउट करायचे. ओके, काय येईल बघा सोल्युशन मध्ये, ऑड नंबर्स फ्रॉम 1 to 150 आर ऑड नंबर्स फ्रॉम 1 to 150 आर. ओके, 1 पासून काय येईल बघा, फर्स्ट ऑड नंबर इज 1, सेकंड इज 3, नेक्स्ट 5, 7 आणि 150 चा लास्ट काय येईल बघा, इथे ऑड नंबर 149. ओके, कारण 150 इव्हन नंबर आहे, त्याच्या आधीचा ऑड नंबर काय येणार आहे, 149 येणार आहे. तर आता इथं पुन्हा आपण काय म्हणू शकतो बघा, हियर T1 is equals to A is equals to 1. Okay, Tn is equals to 149. लास्ट टर्म आपल्याकडे आहे, फर्स्ट टर्म आपल्याकडे आहे. ओके, तर इथं मी तुम्हाला दोन्ही मेथडनी सांगते. ओके, फर्स्ट मेथड तर आपण काय यूज करू शकतो बघा, इथं फर्स्ट मेथड म्हणजे आपण आपला जो फॉर्म्युला आहे T1 आणि Tn या 2 टर्म्स आपल्याकडे असताना आपण एक Sn चा फॉर्म्युला यूज करू शकतो. तो यूज करून आपण पहिला काय करूया, सम फाइंड आउट करूया आणि दुसरा पण जो फॉर्म्युला आहे तो पण यूज कसा करायचा तो मी इथे तुम्हाला दाखवते. ओके, मेथड 1, वी नो Sn is equals to n/2 in bracket T1 plus Tn. ओके, मग आता इथे T1 आहे, Tn आहे, पण n आपल्याकडे नाहीये, तर तो n आपण कसा फाइंड आउट करू शकतो, ह्या Tn च्या फॉर्म्युल्यावरून आपण n फाइंड आउट करू शकतो. ओके, Tn च्या फॉर्म्युल्यावरून n कसा फाइंड आउट करणार आहे बघा, इथे मी दाखवते पुन्हा. वी नो Tn is equals to A plus n minus 1 into D. ओके, तर इथं A आपल्याला दिलेला आहे, A is 1, D इथं काय येतो बघा, D is 2, कारण ऑड नंबरची सिरीज आहे. ऑड नंबरच्या सिरीज मध्ये काय असणार आहे बघा, T2 minus T1, 3 minus 1 is 2. ओके, तर याच्यामध्ये आपण पहिला व्हॅल्यू पुटअप करूया. Tn is nothing but 4, 149, A is 1 plus n minus 1, D is 2. ओके, हे सॉल्व करूया. हे काय होईल बघा, 149 is equals to 1 plus 2 ने मल्टिप्लाय करूया, 2n minus 2. ओके,
1 मायनस 2 स्मॉलर नंबर मायनस ग्रेटर नंबर आहे तर काय येईल बघा सबट्रॅक्शन होईल बट साइन याला ग्रेटर नंबरचं येणार आहे म्हणजेच काय येईल 149 इज इक्वल्स टू 2n मायनस 1 हा मायनस 1 आहे इकडे आल्यावर प्लस 1 होईल 149 प्लस 1 इज इक्वल्स टू 2n ओके म्हणजेच काय येईल 150 इज इक्वल्स टू 2n implies that n is equals to 150 divided by 2 n is equals to 152 divided by 2 म्हणजेच काय येईल 75 येणार आहे ओके n ची व्हॅल्यू आपली आली 75 आता n ची व्हॅल्यू 75 आल्यावर ती फक्त आपण इथं पुट अप करूया काय येईल बघा therefore s 75 कारण इथं n काय आहे 75 आहे s 75 is equals to 75 divided by 2 into t1 आपला 1 आहे प्लस tn इज 149 ओके म्हणजेच काय येईल बघा 75 डिवायडेड बाय 2 into 1 plus 149 is again 150 and 150 divided by 2 150 divided by 2 is 75 म्हणजेच काय येईल बघा 75 into 75 येणार आहे 75 into 75 75 स्क्वेअर काय येतो बघा 5625 ओके म्हणजेच काय येईल S75 इज 5625 येणार आहे म्हणजे जी आपली आहे ऑड नॅचरल नंबर्स फ्रॉम 1 to 150 सम ऑफ दीज ऑड नॅचरल नंबर्स आर 5625 येणार आहे ओके ही झाली फर्स्ट मेथड आता आपण थर्ड जे क्वेश्चन बघितला त्याच्यामध्ये काय होतं बघा ऑड नॅचरल नंबर्सची सम आपण कशी फाइंड आउट करू शकतो तो जो फॉर्म्युला आहे Sn इज इक्वल्स टू n स्क्वेअर तर आपण फक्त n फाइंड आउट केला 75 आणि इथं काय आला बघा Sn इज n स्क्वेअर म्हणजे इथं 75 चा स्क्वेअर आलेला आहे त्याचबरोबर हा एक फॉर्म्युला झाला आता दुसरा फॉर्म्युला इथं कसा यूज करायचा ते आपण बघूया सेकंड मेथड दाखवते मी मेथड 2 सेकंड मेथड मध्ये आपल्याला फॉर्म्युला काय माहित आहे बघा Sn इज इक्वल्स टू n बाय 2 इन ब्रॅकेट 2a प्लस n मायनस 1 इंटू d ओके आपल्याला रिक्वायर्ड सगळ्या टर्म्स आहेत n आहे आपल्याकडे 2 इंटू a आहे n आहे d आहे ओके व्हॅल्यू पुट अप करूया काय येईल बघा S75 इज इक्वल्स टू 75 डिवायडेड बाय 2 इन ब्रॅकेट 2 into a is 1 plus n is 75 minus 1 into d is 2 okay काय येईल बघा 75 divided by 2 2 into 1 is 2 plus 75 minus 1 is 74 into 2 multiplication काय येईल बघा 70 S75 is equals to 75 divided by 2 in bracket 2 plus 74 into 2 काय येईल बघा 74 2 into 4 is 8 2 into 7 is 14 म्हणजे 2 plus ओके 148 म्हणजेच काय येईल बघा 75 divided by 2 into 150 येईल पुन्हा काय येईल 2 1 जा 275 जा 150 म्हणजेच काय येईल 75 into 75 and 75 into 75 is nothing but 5625 ओके म्हणजे आपण कुठल्या जरी मेथडनी सॉल्व केलं तरी आपलं आन्सर तेच येणार आहे म्हणजेच काय येईल बघा therefore sum of odd numbers from 1 to 150 is 5625 ओके तीनही मेथड यूज करू शकता त्याच्यासाठी तुम्हाला फर्स्ट टर्म आणि लास्ट टर्म माहित झाली तर आपण tn चा फॉर्म्युला यूज करून n फाइंड आउट करू शकतो कारण आपल्याला प्रत्येक फॉर्म्युल्यामध्ये n हा रिक्वायर्ड आहे जर तुम्ही या फर्स्ट फॉर्म्युल्यामध्ये यूज केला n चा तरी चालतं सेकंड फॉर्म्युल्यामध्ये यूज केला तरी चालतं किंवा n नॅचरल नंबर्सची आपल्याला डायरेक्टली आपण एक क्विक फॉर्म्युला यूज केला विच इज नथिंग बट n स्क्वेअर n माहित झाला त्याचा स्क्वेअर केला तर आपण n नॅचरल नंबरची जी काही सम आहे ती फाइंड आउट करू शकतो tn वरून तुम्हाला n कसा फाइंड आउट करायचा आहे हे आपण आधी बघितलेलं आहे त्याच्यावरून फक्त इथं तुम्हाला जो काही हे तीन फॉर्म्युले लक्षात ठेवायचे फर्स्ट इज tn इज इक्वल्स टू
a plus n minus 1 into d. Second is Sn is equals to n by 2 in bracket 2a plus n minus 1 into d. And third one is Sn is equals to n by 2 into t1 plus tn. हा जेव्हा आपल्याला फर्स्ट टर्म आणि लास्ट टर्म माहित असणार आहे तेव्हा हा फॉर्म्युला यूज करायचा. अदरवाइज तुम्ही हा फॉर्म्युला यूज करून Sn ची व्हॅल्यू फाइंड आउट करू शकता. ओके, काही डाऊट असेल तर तो कमेंट सेक्शन मध्ये मेन्शन करा. याच्याशी रिलेटेड तुम्हाला नेक्स्ट प्रॅक्टिस सेट आहे 3.3 तो आता आपण पाहूया. नाउ लेट अस सी आवर प्रॅक्टिस सेट 3.3. ओके, हा 3.3 आताच आपण पाहिलेली जी एक्झाम्पल्स आहेत आणि जे Sn चे दोन फॉर्म्युले आहेत त्याच्याशी रिलेटेड आहे. ओके, फर्स्ट क्वेश्चन ऍक्टिव्हिटी बेस आहे. फर्स्ट क्वेश्चन इज फर्स्ट टर्म अँड कॉमन डिफरन्स ऑफ एन AP are 6 and 3 respectively, then find S27. ओके, आपल्याला इथं फर्स्ट टर्म म्हणजेच A दिलेला आहे, कॉमन डिफरन्स D दिलेला आहे आणि आपल्याला S27 फाइंड आउट करायचे आहे. काय येईल बघा, Sn चा फॉर्म्युला इथे दिलेला आहे. काय आहे बघा, n/2. ओके, हा फॉर्म्युला आपल्याला माहिती आहे. इथे कुठला फॉर्म्युला येईल, Sn is equals to n/2 into 2a plus n minus 1 into d. व्हॅल्यू पुटअप करूया. n आपल्याला 27 दिलेला आहे. S27 इज 27/2 इन ब्रॅकेट 12. 12 म्हणजेच कुठून आला बघा, 2 आपल्याला a दिलेला आहे 6. 2 into a मीन्स 2 into 6 इज 12 प्लस n आपला 27 आहे. 27 minus 1 इंटू d ची व्हॅल्यू किती आहे बघा 3. ओके, हे सिम्प्लिफाय करायला हवं. हे सिम्प्लिफाय केल्यावर काय येईल बघा, हा ब्रॅकेट 12 plus 27 minus 1 is 26 into 3. काय येईल बघा, 12 plus 26 into 3, 6 3 चा 18, 6 and 7. ओके, नाउ 12 plus 78 0 9. ओके, म्हणजेच काय येईल बघा, या ब्रॅकेटचं जे आहे सिम्प्लिफिकेशन ते किती येतं, 90 येतं. म्हणजेच काय येईल, 27/2 इंटू हा ब्रॅकेटची व्हॅल्यू 90 आहे. आता काय येईल बघा, 2 1 जा 2, 2 45 जा 19. म्हणजेच काय आलेलं आहे इथं 27 इंटू 45 आलेलं आहे. आणि 27 इंटू 45 जर मल्टिप्लिकेशन केली तर ती 1215 येते. ओके, म्हणजेच काय येणार आहे बघा, देअरफॉर S27 is equals to 1250. ओके, तुम्हाला व्हॅल्यू दिलेले आहेत, फक्त हे बॉक्सेस फिलअप करायचे आहेत. फॉर्म्युला आपल्याला माहित आहे आणि हे सिम्प्लिफाय केलेलं आहे. सिम्प्लिफाय करून इथं तुम्ही 27/2 जर करत बसला तर ते पॉइंट मध्ये आन्सर येतं. त्यापेक्षा इथं जर 2 ने डिवाइड होत असेल तर ते 2 ने डिवाइड करायचं. जितकं सिम्प्लिफाय करता येईल तितकं सिम्प्लिफाय करून फक्त मल्टिप्लिकेशन करायचे आहे. Second question is find the sum of first 123 even natural numbers. ओके, इव्हन नॅचरल नंबर्सचे आपल्याला सम फाइंड आउट करायचे आहे. तर आपण आधी बघितलं इव्हन नॅचरल नंबर्सचा फॉर्म्युला जो आहे n माहित असेल तर आपण n into n+1 या फॉर्म्युलामध्ये डिरेक्टली पुट करू शकतो n ची व्हॅल्यू. किंवा आपल्याकडे दोन फॉर्म्युले आहेत, म्हणजे जर फर्स्ट टर्म लास्ट टर्म माहित असेल तर तो सुद्धा फॉर्म्युला आहे. किंवा आपल्याकडे इथं अजून एक फॉर्म्युला आहे. तिन्हीपैकी कोणताही फॉर्म्युला यूज करून तुम्ही व्हॅल्यू फाइंड आउट करू शकता. कारण इथं फर्स्ट 123 इव्हन नॅचरल नंबर म्हणजे तुम्हाला n ची व्हॅल्यू दिलेली आहे. ओके, सोल्युशन मध्ये बघूया. इव्हन नॅचरल नंबर्स. ओके, इव्हन नॅचरल नंबर्स आर स्टार्टेड फ्रॉम 2 4 6 8 and so on. लास्ट इव्हन नॅचरल नंबर इज 2n. ओके, मग इथे तुम्ही डिरेक्टली n तुम्हाला 123 इव्हन नॅचरल नंबरची फाइंड आउट करायची आहे. डिरेक्टली तुम्ही इथं n ची व्हॅल्यू पुटअप करून जी काही लास्ट तुमची nth टर्म येणार आहे ती फाइंड आउट करू शकता. किंवा हे असंच ठेवून तुम्ही a d याच्यावरून देखील फाइंड आउट करू शकता. ओके, हियर a इज इक्वल्स टू 2. d काय येईल बघा, t2 minus t1 is 2 आणि n आपल्याला दिलेला आहे n is 123. ओके, नाउ वी नो मी लेसनचा इथे फर्स्ट फॉर्म्युला यूज करू शकते
इथे तुम्ही तीनही फॉर्म्युले यूज करू शकता, त्यापैकी मी इथं फर्स्ट यूज करून तुम्हाला दाखवणार आहे. तुम्ही इथं डिरेक्टली n ची व्हॅल्यू पुटअप करून लास्ट टर्म फाइंड आउट करू शकता, किंवा याच्यामध्ये आपण जो आहे फॉर्म्युला n इंटू n+1 त्याच्यामध्ये देखील तुम्ही व्हॅल्यू पुटअप करून फर्स्ट 123 इव्हन नॅचरल नंबरची व्हॅल्यू फाइंड आउट करू शकता. काय येईल बघा, Sn इज इक्वल्स टू n/2 इन ब्रॅकेट 2a प्लस n-1 इंटू d. ओके, n आपल्याला माहित आहे, म्हणजेच काय येईल बघा, S123. S123 इज 123 डिवाइडेड बाय 2 इन ब्रॅकेट 2 इंटू a इज 2 प्लस 123 मायनस 1 इंटू d इज ऑल्सो 2. ओके, काय येईल बघा, 123 बाय 2 इन ब्रॅकेट 2 2 जा 4 प्लस 123 minus 1 is 122 into 2. 122 into 2 काय येईल बघा, 4 plus 4 4 2 244. 244 plus 4 is 248. 123 divided by 2 into 248. ओके, 248 ला 2 ने डिवाइड करा, काय येईल बघा, 2 1 जा 2 1 जा 2 2 जा 2 4 जा, म्हणजेच आपला काय येईल इथं, S123 इज इक्वल्स टू 123 इंटू 124. 123 इंटू 124. 123 इंटू 124 हे मल्टिप्लिकेशन जर आपण सॉल्व केलं तर ते काय येतं बघा, 15,252. ओके, म्हणजेच S123 काय येणार आहे, 15,252. Therefore, first of 123 even, therefore sum of first 123 even natural numbers is 15,252. ओके, 15,252 आलेली आहे. मी जसं तुम्हाला सांगितलं तीनही मेथडनी यूज करू शकता. इथे तुम्ही T1 आपल्याला दिलेला आहे, n ची व्हॅल्यू पुटअप करून Tn फाइंड आउट करू शकता. तुमचा सेकंड फॉर्म्युला यूज करू शकता. मी इथं फर्स्ट तुम्हाला यूज करून दिलेला आहे, किंवा आपण क्विक फॉर्म्युला जो बघितलेला आहे n इव्हन नॅचरल नंबर्सची सम कशी फाइंड आउट करायची, तर n इंटू n+1 ते देखील तुम्ही n इंटू n+1 मध्ये जरी घातलं तरी सुद्धा तुम्हाला हेच मल्टिप्लिकेशन येणार आहे, 123 इंटू 124. किंवा जरी तुम्ही T1 आणि Tn च्या फॉर्म्युल्यामध्ये घातलं तरी हेच येणार आहे. आणि आपला रिक्वायर्ड आन्सर आहे सम ऑफ फर्स्ट 123 इव्हन नॅचरल नंबर्स इज 15,252. थर्ड क्वेश्चन, फाइंड द सम ऑफ ऑल इव्हन नंबर्स फ्रॉम 1 to 350. ओके, इव्हन नंबर्स आपल्याला सम फाइंड आउट करायचे आहे 1 to 150 मधील. तर इथं नंबर्स आपण कसे कन्सिडर करू शकतो बघा, इव्हन नंबर्स फ्रॉम 1 to 350. 150 म्हटले मी, 1 to 350. आता 1 to 350 मधील आपल्याला काय करायचे आहे बघा, इव्हन नंबर घ्यायचे. तर इथं आपण 350 जो आहे तो इन्क्लूड न करता 350च्या आधीचा जो आहे इव्हन नंबर तो कन्सिडर करायचा आहे. कारण इथं आपल्याला काय सांगितलेलं आहे बघा, फाइंड द सम ऑफ ऑल इव्हन नंबर्स फ्रॉम 1 to 350. 1 पासून 350 पर्यंतचे तुम्हाला जे आहे ते इव्हन नंबर कन्सिडर करायचे आहेत. तर 350 इन्क्लूड करा असं सांगितलेलं नाहीये, त्यामुळे आपण काय करायचं आहे, 350च्या आधीचा जो इव्हन नंबर आहे तो इथं इन्क्लूड करायचा आहे. म्हणजेच काय येईल बघा, इव्हन नंबर्स आर 2 4 6 8 and so on. लास्ट इव्हन नंबर इज 348. ओके, म्हणजेच काय येईल बघा, अगेन हियर a is equals to 2, d is also 2 and tn is equals to 348. tn आपल्याला दिलेला आहे, फॉर्म्युल्यामध्ये आपल्याला n ची व्हॅल्यू रिक्वायर्ड आहे. सो वी कॅन फर्स्टली फाइंड आउट व्हॅल्यू ऑफ n. ह्या tn वरून आपण n ची व्हॅल्यू फाइंड आउट करू शकतो. वी नो tn is equals to a plus n-1 into d. ओके,
Tn दिलेला आहे 348 which is equals to A is 2 plus n minus 1 into D 2 आहे. काय येईल बघा 348 is equals to 2 plus 2n minus 2. Okay, 2 get cancelled. 348 into which is equals to 2n म्हणजेच काय येईल बघा n is equals to 348 divided by 2 म्हणजेच काय येईल बघा 3 1 जा 3 7 जा 3 4 जा. Therefore n is equals to 174. आता आपल्याला n भेटलेला आहे, T1 माहित आहे, Tn माहित आहे, म्हणजेच इथं आपण काय करूया आपला जो Sn चा सेकंड फॉर्म्युला आहे तो यूज करूया. अगेन वी नो Sn is equals to n by 2 in bracket T1 plus Tn. ओके, यांची व्हॅल्यू आपल्याला माहित आहे, म्हणजेच आपण काय म्हणू शकतो यस 174 इज इक्वल्स टू 174 डिवायडेड बाय 2 इन ब्रॅकेट T1 काय आहे आपला 2 प्लस Tn आहे 348. काय येईल बघा इथे डिवायडेशन होतं तर डिवाइड करून घेऊया. काय येईल 2 8 जा 2 7 जा म्हणजेच काय येईल 87 into 2 plus 348. 2 plus 348 is nothing but 350. ओके, म्हणजेच यस 174. Therefore यस 174 काय येणार आहे बघा 87 into 350. 87 into 350 काय येतं बघा 30450 म्हणजेच काय येतं 30,450. Therefore sum of even numbers from 1 to 350 is 30,450. ओके, काय केलेलं आहे बघा तुम्हाला इव्हन नंबर्स फाइंड आउट करायचे आहेत. 1 to 350 दिलेला आहे, म्हणजे 350 इथे इन्क्लूड होत नाही. 350 च्या आधीचा जो इव्हन नॅचरल नंबर आहे तो आपण घ्यायचा आहे. म्हणजेच इथं तुम्हाला ए म्हणजेच T1 D Tn माहित आहे, T1 Tn माहित आहे तर आपण हा फॉर्म्युला यूज करू शकतो. पण प्रत्येक फॉर्म्युल्यासाठी आपल्याला n रिक्वायर आहे, तर Tn वरून आपण n ची व्हॅल्यू फाइंड आउट करू शकतो. n ची व्हॅल्यू फाइंड आउट केल्यानंतर तुम्ही दोन्हीपैकी कुठलाही फॉर्म्युला यूज करू शकता. पण इथं फर्स्ट टर्म लास्ट टर्म माहित आहे त्यामुळे मी हा फॉर्म्युला यूज केला. मी सिम्प्लिफाय करून आपण जी काही रिक्वायर्ड सम आहे ती फाइंड आउट केलेली आहे. ओके, इथं प्रॅक्टिस सेट 3.3 मध्ये मी फर्स्ट 3 क्वेश्चन्स घेतलेले आहेत. त्याचबरोबर आपण सम ऑफ n नॅचरल नंबर्स कशी फाइंड आउट करायची, त्याच्यासाठी कुठले 2 फॉर्म्युले आहेत रिक्वायर्ड ते बघितलेलं आहे. तर हे जे Tn चा फॉर्म्युला आहे आणि Sn चे जे 2 फॉर्म्युले आहेत ते परफेक्टली जर तुम्ही लक्षात ठेवले तर तुम्हाला एक्झाम्पल्स इझिली सॉल्व्ह करता येतात. ओके, क्वेश्चन 4 पासून पुढचे क्वेश्चन आहे ते आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये बघूया. काही डाऊट असेल तर कमेंट सेक्शन मध्ये मेन्शन करा. अजून देखील माझे चॅनल सबस्क्राईब केलं नसाल तर चॅनल सबस्क्राईब करा, व्हिडिओ लाईक करा, व्हिडिओ शेअर देखील करायला विसरू नका. थँक्यू.